सर्वांना माहिती आहे, इथून एक साधारण नागरिक उमेदवार म्हणून आम्ही देत आहोत. दरेकर ताईंचं काम तर आपल्या सगळ्यांना आधीचं माहिती आहे, पण आज आपण पाहतो इथे जनता सगळी रस्त्यावर आलेली आहे, कारण आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला आलेली आहे. आपण जर बघितलं की ज्या प्रकारे सगळं वातावरण पेटवलं जात आहे महाविकास आघाडीतर्फे, पक्षात लोक फोडतात, याबद्दल काय सांगतात? एक लोक फोडण्याचा, पक्ष फोडण्याचा, परिवार फोडण्याचा आपण पाहताय. महायुती किंवा भाजप आणि भाजपचे जे मित्रपक्ष आहेत NDA मध्ये जे आहेत, ED, CBI यांचं काम सुरूच असतं. पण महाविकास आघाडी ही महाराष्ट्र हिताचं बोलत आलेली आहे आणि आम्ही हे महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू. सर, तुमच्यावर आधी श्रीकांत शिंदे हे सातत्याने टीका करताय. मला वाटतं त्यांच्याकडे जास्ती लक्ष नका देऊ, त्यांची लायकी तेवढीच आहे, त्यांना जास्ती आम्ही किंमत देत नाही. अनेकदा आम्ही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं होतं की माझ्यासमोर एकट्याने येऊन किंवा पूर्ण खातं घेऊन बसावं. आणि महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला का पाठवलेत, महाराष्ट्राचा विकास 2 वर्ष का अडलेला आहे, कृषी क्षेत्रात आपण का मागे पडत चाललो आहे, त्याच्यावर एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन डिबेट करावं. पण त्यांच्यात ती हिंमत नाही आहे. मग इकडून तिकडून थोडे चिंदीचोर पाठवत असतात बोलायला आमच्यावर. आपण जर बघितलं तर नमाज 5 वेळा नमाज पडा असं औरंगाबादमध्ये सांगितलं जाते. मला वाटतं हे महत्त्वाचं आहे. आपण पाहत असाल आता धार्मिक याच्यावर भाजपा बोलायला लागलेली आहे. पहिला इंडिकेटर हाच असतो, जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागतं तेव्हा हिंदू मुस्लिम किंवा असे सगळे विषय आपण पाहतो ते आणण्याचा प्रयत्न करतात, आपल्यात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात. मग ते जिल्ह्यात असो, धर्माधर्मात असो, जातीमध्ये असो, महाराष्ट्र म्हणून आम्ही एकत्र आहोत सगळे आणि महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू. कारण आज जर महाराष्ट्र हिताचं बोललो नाही तर भाजप आमच्या महाराष्ट्राचं मंत्रालय देखील सुरतला नेऊन ठेवेल. सर, प्रज्वल रवन्ना यांचा व्हिडिओ लीक झाला आहे. बरोबर आहे, पण भाजप त्यांचा प्रचार करून गेलेत, त्यांचे सर्वोच्च नेते त्यांचा प्रचार करून गेलेत आणि निवडणूक आयोग त्यांची निवडणूक बाद करणार आहे की नाही ह्याच्यावर प्रश्न. निवडणूक आयोग सगळीकडेच डोळे बंद करून चालतं का? अशा भयानक जिथे प्रकार होतात तिथे पण निवडणूक आयोग गप्प बसणार आहे का? देशात निवडणूक आयोग आहे की नाही हा प्रश्न आहे. आणि भाजप कारवाई करणार की नाही? आज नॅशनल कमिशन ऑफ वुमेनच्या चेअरमन कुठे आहेत? आज आपण पाहिलं असेल वुमन चाइल्ड डेव्हलपमेंटच्या मंत्री आहेत त्या कुठे आहेत? भाजपमधून जे इतर ठिकाणी बोलत असतात सगळे, आज ते ह्यांच्यावर का नाही बोलत आहेत? ते काय त्यांचं नाव आहे ते? मोदीजी शरद पवारांवरती काल टीका केलेली आहे. थोडं माईक करते. त्यांनी 45 मध्ये भटकती आत्मा, मला वाटतं एकदमच दुर्दैवी आहे एका अशा व्यक्तीबद्दल बोलणं ज्यांनी एवढं काम महाराष्ट्रात केलेलं आहे. महाराष्ट्रासाठी एवढे मोठे देशाचे नेते आहेत आणि नेते सोडा वयमान्याने जरी पकडलं तरी कोणाबद्दलही असं बोलणं हे दुर्दैवी आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रात येऊन अनेक हे बाहेरचे लोक नकली शिवसेना, भटकती आत्मा असे वगैरे सगळे बोलायला लागले. महाराष्ट्राला ही शिकवण देणार का? हे बाहेरचे लोक कोण आहेत आम्हाला येऊन सांगणार आहे? आणि म्हणून महाराष्ट्रातून भाजपला स्थान मिळणार नाही, त्यांच्या मिंदी गटाला मिळणार नाही, त्यांच्या मित्रपक्षाला मिळणार नाही. थँक्यू. आपल्या घरात जे आपण राजे असतो ना, परक्याच्या घरात आपल्याला तशीच काहीशी स्थिती दिसते आहे. आणि ही स्थिती होणार होती, तुमचा वापर केला जाणार होता, यांना आधीच कळायला पाहिजे होतं. दुर्दैवाने ज्या घरात पंचपक्वान्न होती, ज्या घरात तुम्हाला सोन्याच्या ताटात बसवलं होतं, तुम्हाला पत्रावळीवर जायची इच्छा निर्माण झाली आणि वाटोळं करून घेतलं. सर, आपण जर बघितलं तर मोदीजींनी काल भाषण केलं, त्यामध्ये शरद पवारजींना त्यांनी भटकता आत्मा असं आहे की भटकती आत्मा हे मृत्यूनंतर आत्म्याच्या गोष्टी निघतात. बरोबर आहे? तुम्ही पत्रकारांना प्रश्न विचारतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्यांना शरद पवारांचा मृत्यूच हवा आहे. म्हणजे शरद पवार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र आपल्या हातात येत नाही, अशी काहीशी भावना NDAमध्ये तयार झाली आहे. एकीकडे अजित पवार पण तेच बोलत आहेत, यांची शेवटची सभा कधी होणार माहीत नाही. हे काय प्रचाराची पातळी झाली हो. म्हणजे आपण एखादा जर वयोवृद्ध माणूस असेल तर त्याला 100 वर्ष देवाने जगवावं असं म्हणतो. हे तर भटकती आत्मा म्हणून त्यांच्या मृत्यूचीच प्रार्थना करायला लागलेत. महाराष्ट्र हे सहन करणार नाही. म्हणजे तुमचा आणि माझा राजकीय विरोध असू शकतो, पण कोणाच्या तरी मरणाची इच्छा व्यक्त करणं ह्याच्यासारखं खालच्या दर्जाचं विचारच असू शकत नाही. तर आघाडी म्हणत होती की मोदी संविधान संपवणार आहेत, आता मोदीच म्हणतात की असं आहे की जेव्हा त्यांनी 400 पारची घोषणा दिली आणि त्यांचे 15 खासदार स्टेजवरनं बोलले
की आम्ही संविधान बदलून टाकणार. आम्ही नाही बोललो ना. हे बोलल्यानंतर आपल्या पंकजाताई मुंडे बोलल्या, तर हे बोलल्यानंतर सगळीकडे बोंबाबोंब झाली. संविधान बदलणार, संविधान बदलणार, संविधान बदलणार. त्यांची पावलं ही तशीच चालू होती. आता हे सगळं अंगावर येतं आहे. संविधान प्रेम करणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात देशात आहे. तो सगळा एका बाजूला जात आहे म्हटल्यावर ते लगेच बदलतात. इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये चोरी कोणी केली हे मी काही वेगळं सांगायला नको. जेव्हा इलेक्टोरल बॉन्ड्सची केस आतमध्ये गेली, तेव्हा कोर्टात गेली, तेव्हा सरकारी वकिलांनी येऊन, तुषार मेहतानी येऊन सांगितलं की सरकारी म्हणजे हे रोखे बाहेर काढू नका, इलेक्टोरल बॉन्ड्स बाहेर काढू नका, हाहाकार माजेल. कसला हाहाकार? कोर्टाने विचारलं कसला हाहाकार, आणि कोर्टाने सांगितलं होते उघडा सगळं. आणि कोर्टाच्या आग्रही भूमिकेमुळे भारतातला इतिहासातला सर्वात मोठा भ्रष्टाचार बाहेर आला. हा मोदी साहेबांमुळे नाही आला, हा सुप्रीम कोर्टामुळे आला. मी त्याच्यातला एकच नमुना सांगतो की भ्रष्टाचार काय लेवलला होता. झायडस कॅडिला नावाची कंपनी होती, त्यांना रेमडेसिवीर बनवण्याचा अधिकार मिळाला. तोपर्यंत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडनं निरोप आले होते की तुम्ही रेमडेसिवीर वापरू नका, त्याचे भयंकर मोठे परिणाम तुम्हाला आत्ताही दिसतील आणि नंतरही भोगावे लागतील. झायडस कॅडिलाला गुजरातमधनं FDAची परमिशन मिळाली, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची, आणि त्यांनी भारतभर विकायला सुरुवात केली. त्याच्यातल्या काही राज्यांनी कळवलं की ह्याच्यात फंगस आहे, ह्याच्यात बॅक्टेरिया आहेत, लोक मरत आहेत. कोणीही लक्ष दिलं नाही. आपण रेमडेसिवीर देतच गेलो. आता लक्षात येत आहे की रेमडेसिवीर म्हणजेच झायडस कॅडिला यांनी 85 कोटी रुपये इलेक्ट्रोल बॉन्ड्समध्ये भाजपाला दिले होते. म्हणजे लोकांचा मृत्यू झाला तरी चालेल, पण आम्हाला इलेक्शन लढवायला पैसे द्या. 4,800 कोटी रुपये त्यांच्या बँकेत आहेत. आमच्या इथला एक बोगदा आहे, बोरिवली ठाणा, तिथे एक रस्ता आहे समृद्धी हायवेला. एक रस्ता 1600 कोटीचा, एक रस्ता 1500 कोटीचा. 15,000 आणि 16,000, 31,000च्या अगेन्स्ट मेगा इंजिनिअरिंगने 1,000 कोटी रुपये दिले. म्हणजे धंदा लो चंदा दो, धंदा लो चंदा दो, हाच तर धंदा चालू होता. आणि त्यामुळे आता बोलायला कुठलेच विषय नाही. मग हे भटकती आत्मा, हे काहीतरी मंगळसूत्र. मणिपूरच्या वेळेस तुम्हाला मणिपूरच्या बायकांचं मंगळसूत्र नाही आठवलं? त्या बिन मंगळसूत्राच्या होत्या. त्या आपल्या पोरी पसल्या होत्या, रेसलर, त्यांचं सेक्शुअल हॅरॅसमेंट झालं होतं. तेव्हा तुम्हाला मंगळसूत्र आणि स्त्रीधन आणि स्त्रीबद्दलचं प्रेम नाही आठवलं? आता अचानक तुम्हाला स्त्री प्रेम आठवलं? मी वैयक्तिक बोलणार नाही. स्त्री प्रेमावर बोलायचा अधिकार कोणाला असतो? ठीक आहे, जाऊ दे आपल्या. ठीक आहे, ते कर्नाटकातलं आहे, ते काही त्याच्यातलं आपल्याला काय माहीत नाही, काही डिटेल्स कशाला नको त्या विषयामध्ये आपण उतरा. असं कोण असेल तर पक्षाचा सचिव म्हणून आमची जबाबदारी, आम्ही त्यांच्याशी बोलू, नाराजी दूर करू. पण मला वाटतं पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आता हे लक्षात घेतलं पाहिजे की ही आता लढाई ही आपल्या छोट्या मोठ्या नाराजीपेक्षा देखील खूप मोठी लढाई आहे. आणि त्यामुळे गद्दारीला मातीमध्ये गाडण्याची ही लढाई आहे. ती लढाई निष्ठावंत म्हणून आम्ही लढत असताना 100% कल्याण लोकसभेतील जनता ही आमच्या पाठीमागे उभी राहील. वैशाली दरेकर राणे मॅडम या कल्याण लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून येतील. कारण लोकसुद्धा आम्हाला भेटून अभिवादन करत होते, भेटत होते, आनंद व्यक्त करत होते, आम्हाला सांगत होते की आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. आणि विघ्नहर्त्याचं दर्शन घेतलेलं आहे, सगळी विघ्न त्यांनी दूर केलेली आहेत आणि करत राहणार आहे. येत्या 20 तारखेला इंडिया आघाडीला भरघोस मतदान होणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची, शिवसेनेची मशाल जी आहे ती लोकसभेमध्ये 4 जूनला पोहोचणार. मॅडम, जर बघितलं तर काही पदाधिकारी इथे आपल्याला शिवसेनेतले काही दिसले नाहीत. नाराजी देखील मागच्या आठवड्यात चर्चेचा सूर झाली होती. या संदर्भात तुम्ही कसं पाहता? एवढी गर्दी दिसली तुम्हाला? ती दिसली की नाही? केवढी गर्दी होती.
इंडिया आघाडीचं अख्खं संघटन हजर होतं. ही गर्दी घेतली की नाही तुम्ही तुमच्या कॅमेरामध्ये? कोणी नाराज नाहीये, सगळे शिवसेनेबरोबर निष्ठावान आहेत आणि शिवसेनेबरोबर कायम राहतील बरोबर आणि शिवसेनेचीच मशाल पेटणार. मध्यंतरी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली की तुम्ही विश्वासात घेत नाही, वॉर्डमध्ये प्रचार करताय, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला होता. त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांचाही गैरसमज झाला. त्यांना असं वाटलं की आम्ही प्रचाराला फिरतोय, परंतु तसं नाही आहे. मी त्यावेळेला त्यांना सांगितलं समजून की आम्ही नवतरुण मित्रमंडळाच्या कार्यक्रमाला आलो होतो आणि त्यावेळेला सचिन बोटे भेटले. आम्ही कुठलाही प्रचार करत नव्हतो. त्यांना असं वाटलं आम्ही प्रचार करतोय. त्या गैरसमजातून ते बोलले होते. नंतर त्यांना तो खुलासा झाला आणि सगळे आता काँग्रेसचे तुम्ही बघितले कार्यकर्ते हजर होते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. मॅडम, आता अर्ज भरलात तुम्ही, याच्यानंतरची प्रचार सभा आणि कसं असणार आहे? उद्धव ठाकरे स्वतः येणार आहेत म्हणतात, नेमकं काय आहे? हो, स्वतः उद्धव साहेब येणार आहेत. इथे त्यांची सभा होणार आहे. उद्धव साहेबांचीच नाही तर आपल्या ह्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक नेत्यांच्या सभा होणार आहेत आणि त्या अशा जोरदार सभा होणार आहेत. आता सगळे गुंतलेले आहेत त्यांच्या निवडणुकांमध्ये, जसे मोकळे होतील. आपला तर शेवटचा टप्पा आहे, त्यामुळे रॅलीज निघतील आता प्रत्येक आपल्या विधानसभेमध्ये आणि जोरदार प्रचार होईल. घरोघरी आमचे कार्यकर्ते पॅम्पलेट्स घेऊन जातील, तोही प्रचार होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं मशाल आता पोहोचलेली आहे घराघरात, सगळ्यांना माहीत झालेलं आहे कोण आहे उमेदवार आणि मशाल चिन्ह आहे ते. फक्त आता आम्ही उजळणी करतो आहे. पुन्हा एकदा रिमाइंडर देतोय लोकांना की 20 तारखेला न विसरता मशालीचंच बटन दाबा. धन्यवाद. सर्वांनी आदित्य साहेबांच्या गाडीच्या समोर रांगेमध्ये पुढे सुरुवात करायची आहे. सर्व जेवढे बाजूला थांबले त्यांनी रांगेमध्ये पुढे यावं. हात नको वाटतो ना, मग तुमचा मोबाईल सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब, सर्वच इंडिया आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. काँग्रेसचे संतोष केणे, आपण पुढे असाल तर व्यास पुढे राहायचं. सुनील मामा ए मामा अरे बाईट लेना बाईट मामा
एक मिनिट समजतं तुम्हाला.